श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमच्या घरात श्री स्वामी समर्थांचे गुरुपीठ आहे का? जर असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही गुरुपीठाचे महत्त्व नक्की समजेल. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, गुरुपीठ म्हणजे नेमके काय? ते घरात का ठेवतात? त्यांची पूजा कशी करावी? आणि खरोखरच गुरुपीठामुळे स्वामींची कृपा घरावर कायम राहते का? आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी गुरुपीठाची पूजा करताना होणाऱ्या काही सामान्य चुका देखील सांगणार आहे. चला श्री स्वामी समर्थांचा जयघोष करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुपीठ म्हणजे काय? गुरुपीठ म्हणजे केवळ लाकडांचा किंवा धातूचा एक चौकोनी पाट नाही. स्वामी भक्तांसाठी गुरुपीठ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणांचे प्रतीक. जसे आपण प्रत्यक्ष गुरुच्या चरणी मस्तक ठेवतो, तसेच गुरुपीठ आपल्याला गुरुचरणांची आठवण करून देते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. म्हणून गुरुपीठ हे आपल्या घरातील श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि गुरुचरणावरील समर्पणाचे प्रतीक मानले जाते. गुरुपीठाचे काही महत्त्व आहे. शास्त्रामध्ये गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरु दाखवतो. स्वामी समर्थांनीही अनेक भक्तांना गुरुसेवेचे महत्त्व पटवून दिले. गुरुपीठाकडे भक्तिभावाने पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नम्रता, श्रद्धा आणि सकारात्मक विचार निर्माण होतात. हीच भावना हळूहळू मनाला शांतता देते. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय योग्य होतात, नाती मजबूत होतात आणि जीवनात समाधान वाढते. घरात गुरुपीठ असल्याचे लाभ. अनेक स्वामी भक्तांचा अनुभव असा आहे की घरात गुरुपीठाची नियमित पूजा केल्याने घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागते. घरात सकाळ संध्याकाळ नामस्मरण, दीप आणि अगरबत्तीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, एकता आणि परस्पर आदर वाढण्यास मदत होते. नकारात्मक विचारांऐवजी आशावादी दृष्टिकोन तयार होतो. अर्थात या सर्व गोष्टी श्रद्धा, नियमित साधना आणि चांगल्या आचरणासोबत अधिक प्रभावी ठरतात. स्वामींची कृपा कशी अनुभवावी? अनेक भक्त म्हणतात की गुरुपीठासमोर बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्यावर मनातील अस्वस्थता कमी होते. संकटे एका दिवसात नाहीशी होत नाहीत, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. हीच खरी स्वामींची कृपा आहे. गुरुपीठ आपल्याला रोज आठवण करून देते की आपण एकटे नाही. आपल्या प्रत्येक पावलावर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या सोबत आहे. म्हणूनच अनेक भक्त आपल्या दिवसाची सुरुवात गुरुपीठासमोर नमस्कार करून करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपीठ ही स्थापना कशी करावी? तर स्वामी भक्त हो, गुरुपीठाची स्थापना करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. गुरुपीठ घरातील स्वच्छ, शांत आणि पवित्र ठिकाणी ठेवावे. शक्यतो देवघरात किंवा ईशान्य दिशेला त्यांची स्थापना करावी. गुरुपीठावर स्वच्छ वस्त्र अंथरावे आणि त्यावर श्री स्वामी समर्थांच्या चरण पादुका किंवा चरणचिन्ह ठेवावीत. स्थापना करताना मनात एकच भावना असावी, हे स्वामी, माझ्या घरात तुमचे कायमस्वरूपी वास्तव्य असू दे. ही भावना जितकी निर्मळ तितका भक्तीचा अनुभव अधिक गहिरा होत जातो. दररोज गुरुपीठाची पूजा कशी करावी? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केल्यानंतर गुरुपीठासमोर दिवा लावावा. उदबत्ती किंवा धूप दाखवावा. फुले, तुळशीपत्र किंवा उपलब्ध असल्यास सुगंधी हार अर्पण करावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. स्वामींची आरती, तारक मंत्र किंवा तुम्हाला येणारे कोणतेही स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे. पूजा करताना वेळेपेक्षा भावना मोठी असते. 5 मिनिटांची मनापासून केलेली प्रार्थना देखील स्वामींपर्यंत पोहोचते. गुरुपीठ म्हणजे स्वामींचे चरण. आपण जेव्हा गुरुपीठासमोर नतमस्तक होतो तेव्हा प्रत्यक्षात आपण श्री स्वामींच्या चरणी आपले अहंकार, चिंता आणि दुःख अर्पण करत असतो. गुरुचरण म्हणजे नम्रतेचे प्रतीक. जिथे नम्रता असते तिथे कृपा असते. जिथे कृपा असते तिथे आत्मविश्वास असतो आणि जिथे आत्मविश्वास असतो तिथे यशाचा मार्ग खुला होतो. म्हणून गुरुपीठ
हे केवळ पूजेचे स्थान नाही, तर जीवनाला आपल्या योग्य दिशा देणारे आध्यात्मिक केंद्र आहे. घरातील हे वातावरण आणि होणारा बदल. अनेक भक्त सांगतात की गुरुपीठाची नियमित पूजा सुरू केल्यानंतर घरात शांतता आणि प्रसन्नता वाढल्याचा अनुभव त्यांना आला आहे. राग, तणाव आणि वाद कमी व्हावेत यासाठी फक्त पूजा पुरेशी नसली तरी भक्ती, संयम आणि प्रेम यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. गुरुपीठ आपल्याला दररोज चांगले विचार, चांगले बोलणे आणि चांगले वर्तन करण्याची प्रेरणा देते. घरातील लहान मुलांनाही भक्तीचे आणि संस्काराचे वातावरण मिळते. गुरुपीठ आणि स्वामींवरील अटळ असा आपला विश्वास. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास प्रत्येक भक्ताच्या मनात जिवंत ठेवण्याचे कार्य गुरुपीठ करते. संकटे येतील, परीक्षा येतील, कधी आनंद तर कधी दुःखही येईल, परंतु जो भक्त स्वामींच्या चरणी विश्वास ठेवतो तो कधीच एकटा राहत नाही. गुरुपीठ आपल्याला रोज आठवण करून देते की जीवनातील प्रत्येक पाऊल स्वामींच्या कृपेवर सोपवून शांत मनाने पुढे चालत राहावे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपीठ. गुरुपीठाजवळ कोणती सेवा करावी? तर स्वामी भक्त हो. गुरुपीठासमोर बसून केलेली प्रत्येक प्रार्थना मनाला समाधान देते. रोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामींची आरती, तारक मंत्र, स्वामींचे नामस्मरण किंवा स्वामी चरित्रातील एखादा अध्याय भक्तिभावाने वाचा. जर वेळ कमी असेल तरी किमान एक दिवा लावा, नमस्कार करा आणि मनापासून एवढेच म्हणा, स्वामी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवा. हीच खरी सेवा आहे. गुरुपीठामुळे मनाला मिळणारी ही शक्ती. जीवनात प्रत्येकाला संकटे येतात, कधी आर्थिक अडचणी, कधी कौटुंबिक तणाव तर कधी मानसिक अस्वस्थता. अशा वेळी गुरुपीठासमोर काही क्षण शांत बसून स्वामींचे स्मरण केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते. श्रद्धा माणसाला धैर्य देते. धैर्य योग्य निर्णय घेण्याची ताकद देते आणि योग्य निर्णयांमुळे जीवनाची दिशा बदलू शकते. म्हणून गुरुपीठ हे केवळ पूजेचे स्थान नसून मनाला आधार देणारे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. गुरुपीठाजवळ या चुका टाळा. गुरुपीठाजवळ स्वच्छता ठेवा, कारण काही जण अस्वच्छता ठेवतात, पूजा करताना घाई करतात. राग आणि मत्सर किंवा वादाच्या वातावरणात पूजा करण्यापेक्षा आधी मन शांत करण्याचा प्रयत्न करा. गुरुपीठावर अनावश्यक वस्तू ठेवू नका. पूजा ही दिखाव्यासाठी नाही, तर भक्तिभावासाठी असते. स्वामींना बाह्य वैभवापेक्षा निर्मळ मन अधिक प्रिय असते. स्वामींच्या कृपेचा खरा अर्थ. अनेकांना वाटते की स्वामींची कृपा म्हणजे फक्त धन, संपत्ती किंवा मोठे यश मिळणे, पण स्वामींची खरी कृपा म्हणजे संकटात धैर्य, दुःखात संयम आणि आनंदात नम्रता आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग मिळणे. जेव्हा भक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा त्यांच्या मनातील भीती हळूहळू कमी होते आणि हीच कृपा त्यांना आयुष्यभर बळ देत राहते. गुरुपीठ म्हणजे भक्तीचा अखंड दीप. ज्या घरात रोज गुरुपीठासमोर दिवा लावला जातो, नामस्मरण केले जाते आणि चांगले विचार जोपासले जातात, त्या घरात भक्तीची परंपरा जिवंत राहते. मुलांना संस्कार मिळतात, वडीलधाऱ्यांचा आदर वाढतो, कुटुंबातील सदस्य एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. गुरुपीठ म्हणजे केवळ एक पवित्र आसन नाही, ते स्वामींच्या चरणाशी जोडणारा एक आध्यात्मिक सेतू आहे. जिथे श्रद्धा असते तिथे आशा असते, जिथे आशा असते तिथे स्वामींचा आशीर्वाद अनुभवता येतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनन्य साधारण महत्त्व. स्वामी भक्त हो. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचरणांना अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे, कारण गुरुचरण म्हणजे ज्ञान, करुणा आणि कृपेचे मूर्त स्वरूप मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ज्याने आपला अहंकार, चिंता आणि दुःख अर्पण केले, त्याला अंतःकरणात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. गुरुपीठ हे त्या पवित्र चरणांचे प्रतीक असल्यामुळे त्यांची पूजा करताना मनात नम्रता, श्रद्धा आणि पूर्ण समर्पण असणे आवश्यक आहे. ज्यावेळी भक्त मनापासून म्हणतो, स्वामी आता सर्व काही तुमच्या चरणी अर्पण आहे, त्याच क्षणांपासून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात होते. गुरुपीठ आणि घरातील सकारात्मक वातावरण. घरातील गुरुपीठ असल्याने केवळ पूजा होत नाही, तर संपूर्ण घराचे वातावरण भक्तिमय बनते. दररोज सकाळी दिवा, धूप, नामस्मरण आणि आरतीमुळे घरात सात्विक वातावरण तयार होते. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य काही क्षण एकत्र बसून स्वामींचे स्मरण करतात,
तेव्हा परस्परातील प्रेम, विश्वास आणि एकोपाही वाढतो. श्रद्धा आणि सदाचार यांच्या आधारावर उभे राहिलेले घरच खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी बनते. संकटाच्या काळात गुरुपीठाची आठवण. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला कठीण प्रसंग येतात. अशा वेळी अनेक भक्त गुरुपीठासमोर बसून स्वामींना आपल्या मनातील वेदना सांगतात. प्रार्थना केल्यानंतर प्रत्येक समस्या लगेच सुटेलच असे नाही, पण त्या समस्येला सामोरे जाण्याची मानसिक ताकद मिळू शकते. हीच गुरुकृपेची अनुभूती आहे. स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना धैर्य, संयम आणि श्रद्धेचा मार्ग दाखवला. म्हणून संकटात घाबरण्याऐवजी स्वामींचे स्मरण करा आणि योग्य प्रयत्न करत राहा. गुरुपीठ म्हणजे कृपेचा अखंड प्रवाह. अनेक स्वामी भक्तांचा अनुभव असा आहे की नियमित पूजा, नामस्मरण आणि सदाचारी जीवन यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले. प्रत्येक भक्ताचा अनुभव हा वेगळा असू शकतो, परंतु श्रद्धा, प्रार्थना आणि सत्कर्म यांचे महत्त्व सर्वांसाठी समान आहे. गुरुपीठ आपल्याला रोज आठवण करून देते की स्वामींची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि प्रेम. ज्यांच्या जीवनात हे गुण येतात त्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवू लागते. गुरुपीठासमोर हा संकल्प करा. दररोज गुरुपीठासमोर उभे राहून मनोभावे असा संकल्प करा, हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील अहंकार दूर करा. मला योग्य विचार, योग्य आचरण आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबात प्रेम, एकता, आरोग्य आणि समाधान कायम राहू द्या. माझ्याकडून नेहमी चांगली कर्मे घडू देत. तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे. अशी प्रार्थना मनापासून केली तर भक्ती अधिक दृढ होत जाते आणि स्वामींवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत जातो. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. स्वामी भक्त हो, गुरुपीठ म्हणजे स्वामींचे घरातील कायमस्वरूपीचे स्थान. म्हणजे गुरुपीठाची स्थापना करतो तेव्हा आपण केवळ एक पवित्र आसन ठेवत नाही, तर आपल्या जीवनात गुरुचरणांचा सर्वोच्च स्थान देतो. गुरुपीठ आपल्याला रोज आठवण करून देते की प्रत्येक कार्याची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करावी. प्रत्येक यशासाठी त्यांचे आभार मानावेत आणि प्रत्येक संकटात त्यांच्याकडे धैर्य मागावे. श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण किंवा सत्कर्म यांचा संगम ज्या घरात असतो ते घर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक समृद्धीकडे वाटचाल करू लागते. स्वामींची कृपा मिळवण्याचा खरा मार्ग. अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा कशी मिळेल? याचे उत्तर अत्यंत सोपे आहे. स्वामींवर अटळ आणि अढळ असा विश्वास ठेवा. सत्याचा मार्ग स्वीकारा. गरजूंची सेवा करा. कोणाच्याही मनाला दुःख होईल असे वागू नका. दररोज काही क्षण नामस्मरण करा. गुरुपीठासमोर नम्रतेने मस्तक टेकवा. स्वामींकडे फक्त मागणेच नाही तर कृतज्ञताही व्यक्त करा. याच मार्गाने भक्ती अधिक गहरी होत जाते. गुरुपीठ आणि त्यांची पुढील पिढी. आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांना संस्कार देणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. जेव्हा लहान मुले आपल्या आई वडिलांना गुरुपीठासमोर प्रार्थना करताना पाहतात तेव्हा त्यांच्या मनातही श्रद्धेचे बीज रुजते. त्यांना नम्रता, मोठ्यांचा आदर, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्माचे महत्त्व समजू लागते. अशा प्रकारे गुरुपीठ हे केवळ आजच्या पिढीसाठीच नाही तर पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणेचे केंद्र बनते. लक्षात ठेवा, गुरुपीठ हे कोणताही चमत्कार घडवणारे साधन नाही, ते श्रद्धा, भक्ती आणि गुरुचरणांशी जोडणारे एक पवित्र प्रतीक आहे. जीवनात प्रयत्न करणे आणि प्रामाणिकपणे कर्म करणे आणि स्वामींवर विश्वास ठेवणे हे तितकेच आवश्यक आहे. जेव्हा भक्ती आणि सत्कर्म यांची सांगड घातली जाते तेव्हा मनात शांतता, जीवनात समाधान आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळते. यालाच अनेक भक्त स्वामींची कृपा मानतात. स्वामी भक्त हो, जर तुमच्या घरात गुरुपीठ असेल तर त्यांची दररोज प्रेमाने आणि श्रद्धेने पूजा करा. जर अद्याप गुरुपीठ नसेल तर प्रथम त्यांचे महत्त्व समजून घ्या आणि आपल्या श्रद्धेनुसार निर्णय घ्या. स्वामी समर्थांचे नाव हेच जीवनातील सर्वात मोठे बळ आहे. चला तर शेवटी सर्वांनी मनोभावे एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्वांवर कृपादृष्टी ठेवोत. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि सद्भावना नांदो. हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा, स्वामीं भक्तांपर्यंत जरूर शेअर करा आणि अशाच भक्तिमय, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजाय योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.